बद्रीनाथ मध्ये तुम्हाला शिवलिंग नाही बघायला भेटणार. वाव भाई वा. बद्रीनाथ धाम आहे ना आपले भारताचं जे मेन 4 धाम आहेत त्याच्यातनं एक येत आहे. दर्शन करून आलो आणि काय स्टोरी आहे ते दर्शनाच्या मागे तुम्हाला सांग. भारताचा पहिला गाव मानारण तिथं गणपती बाप्पांनी महाभारत लिहिलेला. कोण येई नाही बोलतो म्हणून आम्हाला पण रिटर्न बोलवायचं आहे. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग मध्ये. तर चला गुड मॉर्निंग. बद्रीनाथ साठी निघतो ना मी आता. सकाळचं 4 वाजलं. टेंटला आता ताला वगैरे लावलाय. गालो आता बद्रीनाथ साठी. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर हर. चला 4 धाम मधला शेवटचा धाम बद्रीनाथ. पूर्ण भारताच्या 4 धामामधून पण एक धाम बद्रीनाथ. तर चला दर्शन करू मस्त. सकाळ सकाळ एकदम लवकर निघलेलो आम्ही, पण थोडासा प्रॉब्लेम झाला गाडीचा, त्यामुळे थांबलो ना. आता 6 वाजलं सकाळचं. सुंदर असा नजारा. गाडी इथं थांबल्या. ब्रिज बघू कसा काय होतं. आता चालू झालं निघू किंवा 2 जीप मागवले नसले तरी. बद्रीनाथ कवा येईल तर तोपर्यंत मी आहे आराम करते पाठीमागं. फायनली बद्रीनाथला पोहोचलो आम्ही. नयन आणि मी आहे आणि हा बद्रीनाथ धाम आहे. आणि लाईन बघायला गेला तर 2 किलोमीटर वर लाईन लागली. तर आया हे पिट्टू वालात ना, ते बोलतात का पिट्टू करा ना तुम्हाला दर्शन पण भेटेल त्यांना 1000 रुपये. पिट्टू त्याला बोललो 750 घे एक माणसाचं. पिट्टूवाने बसू आम्ही चालतच येतो बरं तुझ्यासोबत. बघू कसा काय विषय होतोय. यू पण 12ला मंदिर बंद होतं का आता. काही शपथ आता 11 वाजलं. तो चला पहिला आंघोळ करू कुंडान. सूर्य असल्यावर बर्फ पण आपल्याला काही नाही करू शकत. 4 टाइम हा 4 टाइम. आवरा भारी मोसम भेटला आम्हाला. 4थ्या धामला आलो तरी पण सेम मोसम भेटला. काही टेन्शन नाही. डायरेक्ट कुंडान गेल्यावर भेटतो तुम्हाला, कारण अवतारलंय खराब झालं. चला बद्रीनाथला येताना काहीच टेन्शन नाही. डायरेक्ट गाडी येते आपली धाम पर्यंत. हा एकदम मस्त रोड. आणि यो पण सुधारणा चालली बघा. काका काय खराब अवस्था. आज थोडा सीन झाला सकाळी. आमची बस बंद पडली म्हणून, त्यामुळे लेट झालो. नाही तर अजून लवकर आलो असतो. 1 तास गेला त्याच, नाही तर 10ला चाललो असतो. या दर्शनासाठी लाईन बघा किती लांब लागली. मंदिर या साईडला आहे, नावरी लांब लाईन लागली. बाबा समोर आहे आपले बद्रीनाथ धाम. आणि कायच गर्दी आहे. काय गर्दी. देवा रे देवा देवा. तो बघा आता आपण पहिला तप्तकुंडावर चाललो आणि तनशी जाऊ आपल्याला बद्रीनाथ धाम मध्ये. समोरच दिसते आपल्याला. बद्रीनाथ मध्ये तुम्हाला शिवलिंग नाही बघायला भेटणार. इथं आहे भगवान विष्णूची मूर्ती. आणि पहिला भगवान शंकरचा निवासस्थान असाचा. तो भगवान विष्णूंनी त्यांच्याकडून मागितला, तेव्हापासून यो विष्णूचा धाम झाला. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. काय भारी दिसतंय. वाव भाई वा. आणि गर्दी बघा तुम्ही किती गर्दी. काल बघू शकता ही तप्तकुंडामध्ये बनवून खातानाचा मान्यता आहे. जय. आज लयच गर्दी आहे भाई. आज लयच गर्दी आहे. जय बद्री विशाल की जय.
पाठीमाग गरम पाण्याचा कुंड आहे आणि इथं आपल्याला चप्पल वगैरे ठेवायला देतात म्हणजे फ्री मध्ये त्यांच्याकडे नंतर प्रसाद घेवायला लावतील आम्हाला। मेन कुंड है, मेन कुंड कौन सा वाला मेन कुंड है, उसमें वही मेन कुंड से स्नान करके इधर आओ, ठीक है? ओके, बिल्कुल वही भगवान बद्री विशाल ने वही तक व्हाइट कपड़ा भगवान बद्री विशाल ने बोलतो तशीच तपश्चर्या केलेली। वाह वाह वाह। हे बाबा बघा किती पिसाळलेलं असतात, सगळं बाबा पिसाळलेलं असतात। चला आता कुंडामध्ये कुंड एकदम कम्फर्टेबल आहे एकदम। आता मस्त स्नान वगैरे केला आणि निघलो आता दर्शनाचं बघायला लागेल कारण लयच गर्दी आहे ओव्हर। आता काय कैसा भेटतंय बघूया कारण तो VIP लागेल, आमच्यावर टाइम लय कमी आहे। मंगलम भगवान शंभो मंगलम शब्दता मंगलम पार्वती भगवान के नार की भक्ति बने। फायनली आपण बद्रीनाथ समोरच आहोत, काय गर्दी आहे बघा। आणि बद्रीनाथ धाम आहे ना आपले भारताचं जे मेन 4 धाम आहेत त्याच्यातनं एक येत आहे। बद्रीनाथ आणि रामेश्वरम आणि द्वारका हे 4 मेन धाम आहेत आपले भारताचं। त्या 4 मधून माझं झालं, द्वारका झाली, जगन्नाथपुरी झाली आणि आता बद्रीनाथाचं दर्शन होईल। दर्शनाचे लाईनीचा क्लिअर झाला विषय। समोर आलो मंदिराच्या, हे बघा मंदिराच्या समोर आलो। मंदिर बंद होईल बोलतो थोड्याच वेळात, त्याच्या आधी आम्ही आलो। आता मंदिर बंद झालं आहे, 12:30ला ओपन होईल। आमचे आई व्यवसाय मेरे पास नहीं घर पे नेपाल से ही आहे ना VIP लाईन आहे, तेव्हाच 2:30 बघलो आम्ही, तेव्हा दर्शन होतं। दर्शन झालं सांगतो तुम्हाला स्टोरी पूर्ण। आता 12:30ला मंदिर ओपन होईल आणि आता समोरच तुम्ही डान्स बघितला असाल, ट्रेडिशनल डान्स चालू होता इथं। बट शूट करायला मी बाहेर गेलो असतो तर परत आतमध्ये येऊन नसतं दिला म्हणा। काय वाईब होती ते ट्रेडिशनल डान्स, एकदम स्पिरिच्युअल ना, मजा आली बघून भारी वाटलं। दादाच आपल्याला भेटलं नागपूरचे, बाईक राईड करून एवढं लांबला 4 धाम करणार। गंगोत्री सगळं झाला, 3 नाही तेव्हा केदार आणि बद्रीनाथ झाला का? कसा होता प्रवास बाईकवर?
हा रोड कसे आहेत? रोड इथले रोड बद्रीनाथ मध्ये त्रास नाही यायला. केदारनाथला थोडा आहे. हा केदारनाथ अजून मंदिर काय ओपन नाही झालं. 12:45 झालं. तर ओपन झाल्यावर एकदा रश होईल. व्हिडिओ काढायला जमल का माहित नाही. फक्त दर्शन होतंय. दर्शनाचा बघतो. आरती चालली बघायला. दर्शन करून आलो आणि काय स्टोरी आहे ते दर्शनाच्या मागे तुम्हाला सांगतो. बसून सांगतो आरामात. देवाची काय कृपा आहे आणि काय लकी आहो मी काही समजत नाही. कारण ते दर्शन एक्सपेक्ट करत नव्हतं. मी अचानक एक लाईन मधून आतमध्ये आलो आणि ती VIP लाईन होती. डायरेक्ट ती लाईनची आमच्या फक्त मंदिर बंद होतं तोपर्यंत थांबायला लागला. नाही तर काय पण नाही केलं नाही. क्रेझी. देवाचं दर्शन होईल वाटलंच नव्हताच. काही पूर्ण वाटलंच नव्हतं. पण देवाची इच्छा असते ना ती कशी पण पूर्ण करून घेतो आपल्यापेक्षा. किलोमीटर लाईन लागलेली 3 किलोमीटर लाईन लागलेली. आमचं दर्शन चोरीची पे पण झाला तर झाला आता झाला. देवाची इच्छा होती झालं बाई झाला. देव साधूनाथ दर्शन झालं आमचा. काय करत मग घेतला आमची पब्लिक आहे. जय पैसे नाही भरले मस्त दर्शन आम्हाला एंट्री भेटली. आम्हाला आता आमचा दर्शन सगळा व्यवस्थित झाला. म्हणजे ही काय बोलतात नाहीये का आवराला की कोण कैसा असू शकतंय का. सगळीकडे जातून देव आपल्या आप दर्शन देते आम्हाला. सकाळचे 5 वाजल्यापासून लाईनिंग ना आणि आम्ही आलो जस्ट आणि असंच शोधत देवानी रस्ता दाखवला. गेलो दर्शन केला आणि आलो बाहेर. काहीतरी कृपा आहे आमच्यावर. तर अशीच कृपा राहू दे देवा नेहमी आणि असाच तुझा दर्शन नेहमी घडत राहू दे. आता मी सकाळची काही खाल्लं नाही. फक्त चाय पिला सकाळी 4 वाजता. त्यानंतर जो उपवास झाला तो आता मला सोडायचा आहे. कारण तर लई भूक लागली. आता काहीतरी नाश्ता करूया. दर्शन कसं काय माहितीये का. पहिला मी कुंडामध्ये स्नान केला खाली कपडे घालून आहे वरती आलो. त्यानंतर आया बघून फोटो करायला आया पक्कीच गर्दी आहे. काही जमन त्याच्यात असा अशी दिसली आम्हाला. ती कशी काय गेली ती बोलतो गेटांची गेलो कशी तरी. आम्ही बघत शोधत गेलो. लोक गेटांची पुस्तक कशी पण आम्हाला जावायला चान्स नाही. ते पोलीस ऑफिसर होते. त्यांना बोललो का बरं आम्हाला 4 लोक आगे घ्यायला. तो नाही जाणार ते. वेगळी कोणतरी चाललेली VIP शी. तर त्यांच्या मागच्या आम्हाला पण लोटलं आतमध्ये दोघांना. लोटलं तर डायरेक्ट VIP एंट्रीला जे इथं उभं होतं ना त्यांच्या आधीच आमचं दर्शन झालं. आणि VIP एंट्रीचं काही 2.5 भरलेलं 2.5 रुपये भरलेलं. पण त्याच्यामध्ये त्यांना सगळा अभिषेक वगैरे असतं. आणि तो नॉर्मल दर्शनासाठी आमच्या पब्लिकने 600 भरलेलं. आमचा 1 रुपया खर्च नाही झाला. पण दर्शन एकदम परफेक्ट झालं. ही आमच्या पुढं होती. कधी पुढं होती आम्हाला लाईनींची त्यांची हात करतात. आमचं काय पुण्यात त्यांच्या तरी लाईनींची VIP ला लढायची. ही जी नदी बघता तुम्ही खाली ती अलकनंदा आहे. आणि पूर्ण उत्तराखंड मध्ये तुम्हाला सगळीकडे फिरताना दिसेल. तुम्हाला पूर्ण काय पण फिरा नदी 100% दिसेल का. आता नदीनं डोंगर संपतच नव्हतं. उद्या आपला ऋषिकेश आहे ना ऋषिकेश जोपर्यंत आमचा हरिपूर सुटत नाही तोपर्यंत सुटणार नदी पण सुटणार. फक्त ना डोंगर आठवण येईल आणि नदीचा आवाज येईल. शॉपिंग कर रहे अभी. शॉपिंग मध्ये 4 धाम आहे. ये वाला मंदिर घेतो कारण ते 4ही धामांना मी एकदम प्रॉपर विजिट केला. सगळा दर्शन झाला. तर ये वाला मंदिर घेऊन घरून ठेवला. तर प्रत्येक दिवशी ट्रिपची आमचे छोटे मुलींना थोडासा बजा रे बजा जंबूरा 1 नंबर दिख रहा है. ये कितना प्यारा लग रहा है. तो क्या बोलते हैं इसको. हाँ खाली दूध है लस्सी नहीं. लस्सी खाली दूध. एक ही दे दो फिर 1/2 करो. एक ही दे दो. लस्सी कौन पिएगा. ठंडी में लस्सी कौन पिएगा. गरम दूध पिएगा.
चलो एक दे दो. दूध पिऊया. दूध जाता आता भूक लागली आम्हाला खावायला. बघायचं आहे खावायला काय भेटत नाही. आता 2:30 वाजायला लागले. आम्हाला माना विलेजला पण जावायचं आहे. 3 किलोमीटर लांब आहे. काय मस्त वाटला दूध पिला तर. सक्सेसफुली आमचे 4 धाम कंप्लीट झालेले आहेत. हा बोला बद्री विशाल की जय हो. मस्त वाटला काय खतरनाक. यमुनोत्री म्हणजे उत्तराखंडचं 4 धाम झालं नाही. छोट्या चारधाम बोलतात. हा आणि आपला माझा फक्त रामेश्वरम बाकी आहे. म्हणजे मग ते मोठं पण होती नाही. माझा रामेश्वर आणि द्वारका. द्वारकाला गेलतो स्टार्टलाच. पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला निघलेलो तेव्हा द्वारकेला गेलतो. हललू चारधाम, मोठे चारधाम, 12 ज्योतिर्लिंग, सगळं करू अख्खा इंडिया, साऊथ इंडिया, बाहेर देश सगळं कव्हर करू. करू 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 करू. जिंदगी आहे तब तक चलते रहेंगे. तर आता बद्रीनाथचं दर्शन करून आम्ही निघालो आहोत माना गावामध्ये. माना गावामध्ये काय काय गोष्टी आहेत भाई, काय काय गोष्टी झालेल्या आहेत खतरनाक. सगळा त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला सांगते मी आता. आणि चला हा बघा बद्रीनाथचा व्ह्यू. मी नयन आणि आमची मंडळी आहे जीप मध्ये चाललो. फायनली आपण आता आहोत भारताचा पहिला गाव माना येथे. आतमध्ये जाऊन बघूया कसं काय आहे. अजून पुढे लय काही ना काय आहे तर आम्ही बघतो टॅक्सी बिक्सी भेटते का. चालत जावं लागेल तर 1-2 तास लागतील. वरती चढायला लागेल 2-3 किलोमीटर. तर बघूया कसं काय. अर्धे रस्त्यानं चढू. बाई काय बोलला का बोलतं वरती जो 5 पांडवांचा वगैरे सगळं दाखवलाय तिथंशी जावाला वो असं बंद कर दिया गया अभी. खूप ज्यादा बर्फ पडली. तो गाडीवाला आम्हाला नुसतंच घाबरवत. पक्की बर्फ पडली. 5-6 किलोमीटर वरती आहे. आता फौजी आहे त्याला विचारला बोलता आता 1-1.5 किलोमीटर वर आहे. सरस्वती नदी पण तुम्हाला दिसेल. परत चला जाऊन बघूया. भारताचा शेवटचा पहिला असा गाव आपण याला म्हणू शकतो. तुम्ही पाठीमागं जो बघता तो आर्मीचा बेस कॅम्प आहे. आणि माना गाव अजून कितना दूर आहे भैया माना गावाची. 3 किलोमीटर. कोई तो बोल रहा है 1 किलोमीटर, कोई बोल रहा है 3, कोई बोल रहा है 5. सर इतना जगह कोई जगह उतना धारा बताएगा. मतलब अभी सरस्वती नदी का फ्लो किधर है, कितना दूर है. ये नहीं उधर अभी नहीं. 3 कितना चलना पड़ेगा. ठीक है चलो. वो बता भी नहीं रहे अंकल. चलो 3 किलोमीटर आहे अंकल सांगते. एक सांगते 1. फायनली आता तुम्ही पाठीमागं बघू शकता माना गावची कमान आलेली आहे. माना गावातूनच 5 पांडव स्वर्गाकडे निघाले. भगवान वेदव्यासची पण गुफा आहे. अजून गणेश गुफा आहे. गणेश गुफा का कारण तिथं गणपती बाप्पांनी महाभारत लिहिलेलं. आणि महाभारत लिहिता लिहिता काय झालेलं पुढे ते सांगते. चालतं आहे. आपण खरेदी करायला पक्की दुकानात चालता अख्खी दुकानाच आहे. आम्ही आता रिटर्न उतरलो. त्याच्या मागचं कारण काय माहितीये का. आमचे बसमधली कोण माणसं येत नाही गाव बघायला. आम्ही 4 जणांच आलेलो. त्यानंतर कोण येई नाही बोलतो म्हणून आम्हाला पण रिटर्न बोलवायचं आहे. आम्हाला फिरायला नाही जमणार. या कवा येईल ना कवा नाही मी आयुष्यात. तुम्ही तरी येशाल आम्ही कवा येऊ इकडं. मग त्या सांगतोय आता आमच्या फक्त 10 मिनिटं लांब होती सरस्वती. तर रिटर्न बोलवला बोलतो काही पण करून यावं लागतं. काय काय आम्ही लई वरती चढलेलो आणि त्याच्या 10 मिनिटावर सरस्वती नदी होती आणि सगळं बघायला भेटलं असता. बट नाही काय करणार. पैसे कपून पाहिजे काय येताव करायला आपण ढगासाठीच येताव ना. आवरेला कशी येऊ आपण. माझा आवरा मन होता डॉक्युमेंटरी करायचं गावाची. कारण तो आवरा भारी ना. आवरा जो मला इतिहास आवडतं महाभारताचा वगैरे त्या सगळं आहे. गणपती बाप्पाने इथं महाभारत लिहिलेलं. आणि महाभारत लिहिता लिहिता सरस्वती नदी एकदम जोरान वळत होती. त्यानंतर गणपती बाप्पाने विनंती केली का शांत हो. तरी नाही ऐकली म्हणून तिला श्राप दिला का याच्या पुढे कुठंच दिसणार नाही ना. त्यानंतर मग सरस्वती नदी गुप्त नदी झाली. फक्त माना गावामध्ये छोटासा पाट आहे सरस्वती नदीचा तेवढा दिसतोय. असा लई मोठी कहाणी आहे गावाची. लई मस्त मस्त इतिहास आहे. मूड ऑफ झाला. जाऊ दे चला जो काय होतं. चला 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 जाऊ दे. बघा मानागाव तुम्ही मागं बघू शकता. मानागावला जाण्यासाठी दुपारच्या आम्ही फक्त दूध पिल्यानंतर काही खाला पण नाही. कारण तर बरं गाडी सुटेल ना जाईल. आम्हाला व्हिडिओ करायचे. मानागावला जायचं होता का. मग आम्हाला तर बोलतो तुम्ही चरस नाही. आम्हाला सांगितलंच नाही.
आम्हाला सांगला लांब आहे ते अर्धे रस्त्यांची फिरून आलो दह्यांचं तोंड बघा. आपला काय माहिती आहे ना, मूव ऑन करायचं लाईफ जिंदगी आहे काय. मी परत येईल तुम्ही याल, आम्ही कुठे येणार आहात? हा त्यातच झालं म्हातारी माणसं आम्ही आहे. बरोबर आहे बरोबर. मानागाव भारी आहे पण आमचं झालंच नाही. लई मूड ऑफ झालाय माझा, शप्प सांगते पण मी दाखव नाही. मानागावला तर जावायला नाही भेटला. बसमध्ये बसलो आणि असंच पुढं पुढे आलो. इथं हनुमान चट्टी आली. मारुतीचं दर्शन करूया बरं. गणपती बाप्पाचा ते गुफा वगैरे नाही बघायला भेटलं. जाऊ दे चला मारुतीचं दर्शन करून खुश होऊया. कवा जिंदगीमध्ये भेटली चान्स येऊ मानागावला. आवाला पण ब्लॉग एंड नव्हता गेला मी आता मगला, कारण तर लई मूड ऑफ झालता. मानागाव नव्हता भेटला आम्हाला. तर आलो टेंट मध्ये न झोपलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही काय गेलो कसा काय केलंय ते बघा. क्रेझी होता योवाला ब्लॉग. कसा वाटला बद्रीनाथ धाम मध्ये आमचा एकदम भारी दर्शन आणि मानागाव मध्ये मूड ऑफ. सो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आणि काल ऋषिकेशला जी गंगा आरती भेटली तो वाला उद्याचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. क्रेझी भाई एकच नंबर. म्हणजे आम्हीच लोकांवर लकी आहो. का लकी आहोत ते तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा.